नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री मगदूम, शिल्प निदेशक इलेक्ट्रॉनिक्स। माझा आजचा विषय आहे रेक्टिफायर। रेक्टिफायर हे असे सर्किट आहे जे एसीचं रूपांतर डीसी मध्ये करतात। आपल्याला नेहमी कशाची गरज असते? काही सर्किटला एसीची गरज असते, एसी सप्लायची गरज असते, काही सर्किटला डीसी सप्लायची गरज असते। मग आपल्याला जो एमएससीबी कडून जो एसी सप्लाय मिळतोय त्या एसी सप्लायचे रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं असते? डीसी मध्ये करायचं असते। मग डीसी मध्ये करण्यासाठी तुम्ही कुठलेही उपकरण घ्या, जेव्हा तुम्हाला डीसी सप्लायची गरज असते तेव्हा तुम्ही त्या एसीचं रूपांतर डीसी मध्ये करायला लागते। डीसी सप्लाय तुम्हाला तयार कुठेही मिळत नाही। त्याच्यासाठी जे सर्किट वापरतात त्या सर्किटचं नाव आहे रेक्टिफायर। मग ह्या रेक्टिफायर मध्ये 3 प्रकार आहेत। लक्षात आलं? रेक्टिफायर हे असे सर्किट आहेत की जे एसीचं रूपांतर, एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करतात, पण प्युअर डीसी आपल्याला मिळत नाही। पल्सेटिंग डीसी, पल्सेटिंग डीसी म्हणजे काय? बदलणारं डीसी। डीसी मिळते पण पल्सेटिंग डीसी मिळते। मग रेक्टिफायरचे हे 3 प्रकार आहेत, मी आता बोर्डवर काढले। पहिला आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर आणि तिसरा आहे ब्रिज रेक्टिफायर। आता हे तिन्ही सर्किट वर्किंग मध्ये कसे येतात ते आपण बघू। आता पहिला आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर। नावाप्रमाणे बघा, हाफ वेव्ह, इथं मी वेव्ह काढलेले हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे तो काय करतोय? हाफ वेव्हलाच काय करतोय? रेक्टिफायर करतोय। आता हा तुम्हाला माहिती आहे ट्रान्सफॉर्मर आहे, हा आपला एसी सप्लाय आहे, हा आपला रेग्युलर डायोड आहे आणि हा लोड रेझिस्टर आरएल आहे। हे आपले इनपुट वेव्ह इथे दिलेले असतात आणि इथं लोड रेझिस्टरला तुम्ही सीआरओ लावल्यानंतर तुम्हाला जे वेव्ह फॉर्म मिळतात ते आपल्याला कुठले मिळतात? आउटपुट वेव्ह फॉर्म मिळतात। आता तुम्हाला माहिती आहे एसीची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्झ असते, बरोबर आहे? एसीची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्झ असते। म्हणजे एका सेकंड मध्ये किती वेळा बदलते? 50 वेळा बदलते। मग आता इथे आपण एसी दिलेला आहे, समजा हा टर्मिनल ए समजला, हा टर्मिनल बी समजला। मग हा पहिला हा असते, हा पॉझिटिव्ह हाफ सायकल असते, हे निगेटिव्ह असते, हे पॉझिटिव्ह असते, हे निगेटिव्ह असं बदलत राहते। पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं बदलत राहते। समजा हे हाफ सायकल आली तेव्हा टर्मिनल ए पॉझिटिव्ह होते आणि टर्मिनल बी काय होते? निगेटिव्ह होते। मग आपल्याला माहित आहे हा डायोडचा हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे, बरोबर आहे? तेव्हा हा डायोड काय होतो? फॉरवर्ड बायस होतो। एक लक्षात ठेवायचं, डायोड जेव्हा फॉरवर्ड बायस असतोय तेव्हा डायोडचा रेझिस्टन्स हा कमी असतोय, त्यामुळे डायोड मधून करंट वाहतोय। आणि तो जेव्हा रिव्हर्स बायस होतोय तेव्हा डायोड मधून करंट वाहत नाही। आता हा टर्मिनल ए पॉझिटिव्ह झालं, टर्मिनल बी निगेटिव्ह झालं, तेव्हा ह्या सर्किट मधून करंट कसा वाहतोय बघा। ह्या टर्मिनल ए मधून, ह्या डायोड डी मधून, ह्या लोड रेझिस्टर आरएल मधून, ह्या टर्मिनल बी मध्ये, अशा पाथ मध्ये काय होतं? हा करंट वाहतोय आणि तुम्हाला आउटपुटला काय मिळते? इथं वेव्ह मिळते, एवढी हाफ वेव्ह मिळते। नंतर हे झालं, नंतर आलं निगेटिव्ह, त्यावेळी टर्मिनल ए निगेटिव्ह होते, टर्मिनल बी निगेटिव्ह होते। त्यावेळी डायोड रिव्हर्स बायस झाल्यावर डायोड मधून करंट वाहत नाही, डायोड हा ओपन सर्किट होते, त्यामुळे तुम्हाला इथं वेव्हफॉर्म मिळत नाही। परत ज्यावेळी टर्मिनल ए पॉझिटिव्ह होते, टर्मिनल बी निगेटिव्ह होते, हा डायोड फॉरवर्ड बायस होतोय, त्यावेळी करंट इथून असा करंट हा इथून असा वाहतोय। परत हे निगेटिव्ह झालं, परत हे पॉझिटिव्ह झालं, हा रिव्हर्स बायस झाला, रिव्हर्स बायस मध्ये डायोड मधून करंट वाहत नाही, त्यामुळे तुम्हाला इथं सायकल मिळत नाही। फक्त हा रेक्टिफायर या फुल वेव्हचं हाफ वेव्ह मध्येच रेक्टिफिकेशन करतोय, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हटलेलं आहे। ही फुल वेव्ह आहे, या फुल वेव्हचं इथे आपल्याला किती मिळालं? हाफच मिळालं, पण हा पल्सेटिंग मिळालं। डीसी म्हणजे कसं असते? अशी लाईन असते प्युअर आपल्याला मिळत नाही। त्या सर्किटला पुढे फिल्टर सर्किट म्हणून असतात, ते फिल्टर सर्किट लावून याचा सगळा एसी कंपोनेंट्स आपण काढायचे असते। आता हा हाफ वेव्ह रेक्टिफायर लक्षात आलं सगळ्यांच्या? त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे त्याचा फुल वेव्ह रेक्टिफायर। आता नावाप्रमाणे फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय असणार आहे? इथं हाफ मिळालाय तर आपल्याला इथं काय मिळणार आहे? फुल वेव्ह मिळणार आहे। मग ह्या फुल वेव्ह मध्ये कसं असते बघा, समजा हे टर्मिनल आपण ए म्हटलं, हे टर्मिनल बी म्हटलं, हे टर्मिनल सी। तुम्हाला माहिती आहे हा कुठला ट्रान्सफॉर्मर आहे? हा
सेंटर टेप ट्रान्सफॉर्मर आहे. हा वापरलेला इथं हा रेग्युलर ट्रान्सफॉर्मर आहे. सेंटर टेप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? समजा हा 230 आहे, समजा हा ट्रान्सफॉर्मर 24 व्होल्टचा आहे, तर C to A व्होल्ट असते 12 व्होल्ट आणि हा काय असतोय 12, म्हणजे हा काय दिले असते 12 त्याला म्हणायचं सेंटर टेप व्होल्टेज. आणि A to B जर तुम्ही व्होल्टेज मोजला तर ते किती असेल 24. मी एक उदाहरण दिले तुम्हाला. हे व्होल्टेजचा हा 909 असू शकतोय, 606 असू शकतोय, 24 किती असू शकतोय. फक्त काय होते हे व्होल्टेज डिवाइड होते. हा मधला एक कॅप असतोय, आउटपुटला त्या ट्रान्सफॉर्मरच्या 3 असतात, 3 वायर बाहेर काढलेले असतात. रेग्युलर मध्ये आपल्या किती असतात कॅप 2 असतात, त्याच्यामध्ये किती असतात 3 काढलेले असतात. आलं लक्षात? मग आता हे बघूया आपण. ह्याच्यामध्ये बघा आता जेव्हा हे टर्मिनल A पॉझिटिव्ह होते, हे B निगेटिव्ह होते. निगेटिव्ह झालं हा झाला रिव्हर्स बायस, त्यामुळे यामधून करंट वाहत नाही. आणि A मधून बघा आता कसं होते, हे पॉझिटिव्ह झाले, हा इथला पॉझिटिव्ह हाफ सायकल आलाय, त्यावेळेला करंट टर्मिनल A मधनं डायोड D1 मधनं इथं पुढून वाहू शकत नाही, कारण हा रिव्हर्स बायस आहे. त्यामुळे हा इथून हा C कडे वाहतो. करंट वाहण्याची डायरेक्शन बघा तुम्ही. त्यामुळे आपल्याला इथं काय मिळते, इथे आपण लोड रेझिस्टरला CRO लावला तर तुम्हाला हाफ सायकल मिळतोय. आणि पुढे कसं होते बघा, पुढे होते हा निगेटिव्ह होते, हा पॉझिटिव्ह होते. ते झाल्यानंतर काय होते, हा ओपन सर्किट होते, हाय रेझिस्टन्स होते, त्यामुळे इथून करंट वाहत नाही. त्यावेळी करंट कसा वाहतो बघा, टर्मिनल B मधनं